प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन चैतन्याला सांगत असतात की आमचा नेमका अपघात कसा झाला. त्याआधी नंतर प्रिया गेलेली असते महिपतकडे. महिपत तिचा गळा आवडतो तेव्हा एक हवालदार येतो आणि म्हणतो, सोडा त्या मुलीला, अहो जीव जाईल तिचा. नागराज म्हणतो असतो, सोड महिपत, सोड, जाऊ दे, ती नागिनच आहे, ती अशीच करणार. आणि प्रियाला खूप त्रास होत असतो. ती खाली बघते आणि गळ्याला बघते की काही झालंय का. आणि हवालदार म्हणत असतात, हे काय लावलंय तुम्ही, हे पोलीस स्टेशन आहे, तुम्ही घरच्यासारखे का वागता इथे. आणि महिपत तिला सांगतो, प्रिया, यानंतर जर आमच्याशी डबल खेळ खेळला तर तुझी काही खैर नाही. नंतर सायली आणि अर्जुन सांगत असतात, चैतन्य भाऊजी, आम्हाला हे सगळं कसं कळलं. पहिले तर आम्हाला पटवर्धन वकिलांचा कॉल आला होता तेव्हा त्यांनी आम्हाला बोलवलं पण नव्हतं. पण आम्हाला थोडा डाऊट आला होता आणि लगेच अर्जुनने घरी कॉल केला आणि त्याच्या आईला विचारलं की प्रिया कुठे गेली आहे काय. तेव्हा कल्पनाने सांगितलं, अरे मला प्रियाचा कॉल आला होता, ती देवळात वगैरे गेली आहे. आणि मग आम्ही लगेच, आम्हाला कळलं तर आम्ही महिपत आणि नागराजला भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं, तुम्ही ज्या प्रियावर एवढा विश्वास ठेवताय ना, ती तुम्हालाच आमच्या खुनाच्या आरोपामध्ये अडकवणार आहे आणि तुमची काही सुटका वगैरे होऊ नये म्हणून याचा तिचा प्लॅन सुरू आहे. ते ऐकल्यानंतर महिपत आणि नागराजच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी प्रियाचाच कोंडी करायचं ठरवलं. तेव्हा त्यांनी अर्जुन आणि सायलीला साथ द्यायचं ठरवलं की आम्ही तुमच्या बाजूने आहोत, आम्ही प्रियाला बघा कसा अडकवतो. तर नंतर अर्जुन सांगत असतो, मी जे तुम्हाला सत्य दाखवणार आहे ना, त्यामुळे तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. इकडे सायली म्हणत असते, तुम्ही एवढे दिवस तिच्यावर एवढा विश्वास ठेवला आणि ती बघा ना, तुम्हाला जेलमधून सोडवण्याचा फक्त बनाव करत आहे आणि तुम्हाला तिला परत अडकवण्यासाठी नवीन प्लॅन तिच्याकडे रेडी आहे. बघा मग प्रिया किती पोहोचलेली आहे. अर्जुन म्हणतो, एवढ्या पोहोचलेल्या मुलीला तुम्ही आजपर्यंत साथ दिली, याचंच मला खूप वाईट वाटतंय. महिपत म्हणत असतो, आता तर मी त्या बबलीला सोडणार नाही आणि तिचं पूर्ण सत्य मला जर कोर्टासमोर आणता आलं तर मी आणेन आणि त्यामध्ये मी तुमची साथ देईल. इकडे प्रिया आलेली असते त्यांना भेटायला. सायली आणि अर्जुन जिवंत घरी आले त्यामुळे. तर ती नागराजला म्हणत असते, काय हो, बड्या बड्या बाता मारता फक्त, आणि काय झालं तुमच्याकडनं, काहीच नाही होऊ शकलं, आले ती जिवंत घरी, आता मी काय करायचं, आता ती मला बिलकुल सोडणार नाही. महिपत तिला म्हणतो, ए गप ग, तुझा आम्ही कितीही साथ दिली तर तू आमच्यावरच उलटते. आणि त्यांनी घडलेला सगळा प्रकार प्रियाला सांगितला, तू कशी आमच्या समोर डबल गेम करणार होती. आणि नागराजने एवढ्या जोरात प्रियाच्या थोबाडीत मारले आहे. प्रिया गालाला हात लावून अगदी बघत असते की हे काय होऊन बसलं, आता मी तर सगळीकडूनच अडकले, आता मला कोण साथ देईल. आणि परत त्यांनी चैतन्याला सांगताना सांगितलं की आम्ही जेव्हा मम्माला कॉल केला तेव्हा मम्माने आम्हाला सांगितलं की प्रिया ही बाहेर गेली आहे आणि तिने चौकशी केली होती तुमची, सायली अर्जुन कुठे जाणार आहेत का, आता सध्या कुठे आहेत. आणि तेव्हाच प्रिया, सायली आणि अर्जुनला कळतं की ही प्रिया खरंच आपला अपघात घडवणार आहे आणि आपल्याला आता अलर्ट राहायला हवं. आणि ते लगेच सायलीला सांगतो, सायली हे बघ, प्रकरण सोपं नाहीये, आपल्याला खूप पुढचं पाऊल हुशारीने टाकावं लागेल. आणि सायली म्हणत असते, चैतन्य भाऊजी, प्रिया ही खूप पोहोचलेली मुलगी आहे आणि तिने आजपर्यंत काय काय केलं आहे ना, या सगळ्यांचा शोध आम्ही घेतच आहोत, पण एक मोठा ठोस पुरावा भेटेपर्यंत आम्ही तिला जेलमध्ये टाकू शकत नाही. इकडे प्रिया आणि अर्जुन गाडीत बसताना दाखवले आहे. त्यांनी सांगितलं, आम्ही गाडीत बसलो आणि सिटी हॉस्पिटलकडे जाताना माझं लक्षच होतं. अर्जुन म्हणतो की तिने दोन्ही साईडने गुंड ठेवले होते आणि एक मागून आमच्याकडे लक्ष ठेवून होता की ज्या माणसाने आमच्या गाडीची नंबर प्लेट कॅप्चर केली आणि एक माणसाने आमचा फोटो कन्फर्म केला की हेच आहेत का. आणि तो एक्झॅक्ट सिटी हॉस्पिटलच्या दाराच्या बाहेर उभा होता. तर आम्हाला त्याला
सकवा देऊन कुठेतरी जायचं होतं. तर आम्ही असा प्लॅन केला की आम्ही पहिले हॉस्पिटलमध्ये गेलो. तो माणूस आमच्यावर खूप पाळत ठेवून होता आणि आम्ही दरवाजाच्या आतमध्ये जाताच लगेच त्याने प्रियाला फोन केला आणि मला कन्फर्म माहीत आहे त्याने प्रियालाच फोन करून सांगितलंय की सायली अर्जुन इथे आले आहेत आणि ते जेव्हा बाहेर येतील तेव्हा तो ट्रक रेडीच ठेवतो. नंतर सायली आणि अर्जुनने एक ॲम्ब्युलन्स बोलवली आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये दुसरंच कोणी आहे असा तिथे गोंधळ तयार झाला की खूप सिरियस पेशंट आहे आणि ते तेवढ्या वेळात त्या माणसाची नजर चुकवून त्या ॲम्ब्युलन्समधून त्यांच्या गाडीमध्ये उतरून ॲम्ब्युलन्समध्ये बसले आणि हे त्यांना कुणालाच दिसलं पण नाही. नंतर तिथे गर्दी जमा झाली होती त्यामुळे तो माणूस थांबलाच होता आणि जेव्हा गर्दी नाहीशी झाली तेव्हा त्या माणसाने ट्रकला पुढे जायला सांगितलं आणि तो ट्रक सायली आणि अर्जुनच्या गाडीवर धडकला. इकडे परत नागराज आणि महिपतचा सीन घेतला आहे. महिपत अंगावर शॉल घेऊन बोलत असतो. साक्षीला फोन केला आहे त्याने की साक्षी तू जे पटवर्धन वकिलांकडून माहिती काढली ते दीक्षितांना मला सांग की अण्णा तुझं खूप कौतुक करत आहे. प्रिया इकडे घरी आलेली असते तेव्हा सायली आणि अर्जुन तिची वाट बघतच असतात. अर्जुन म्हणतो चल ग बायको जाऊ दे ती उशीर होईल तिला यायला. सायली म्हणते नको हो मला एकदा प्रियाला भेटायचंच तिचा घाबरलेला चेहरा मला बघायचा आहे आणि तिचा चेहरा बघितल्याशिवाय आपल्याला थोडी ना झोप येणार आहे. लगेच प्रिया इकडून बाहेरून बघत असते की सायली अर्जुन माझीच वाट बघत आहे आणि ती रूममध्ये जाते तेव्हा सायली म्हणत असते अगं ए प्रिया घाबरू नकोस. ती म्हणते ए मी कशाला घाबरते ग. ती म्हणते अगं आम्हाला जिवंत बघून तू घाबरली असेल ना कारण तुला वाटत असेल एवढा मोठा ॲक्सिडेंट घडवून आणला तरी आम्ही जिवंत कसे आहोत. अर्जुन म्हणत असतो अगं बायको तिला असं वाटत असेल भूतभीत माझ्यासमोर उभं आहे की काय. प्रिया म्हणत असते अरे मी आजपर्यंत एवढ्या संकटांना तोंड दिलं तरी मी कुठेही फसले नाही आणि तुम्ही नागराज आणि महिपतचं सांगत आहात त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकू शकला पण मला नाही टाकू शकला. मग बघा मी किती पोहोचलेली आहे आणि माझा हा वार खाली गेला असेल पण आता पुढचा वार नाही जाणार. सायली म्हणत असते अगं तुझे वार यायच्या आधी तुझ्यावरच बघ आम्ही कसे सपासप वार करणार आहे की तुला कळणारही नाही आणि तुला कुठे तोंड दाखवायचे लायकही आम्ही ठेवणार नाही आहोत. त्यामुळे तू आता काळजीच करू नको. तू आमच्यापासून भिवूनच राहा कारण तुला काहीच माहीत नाही आम्ही तुझ्याबद्दल काय काय माहिती काढली आहे. तर इकडे प्रिया म्हणत असते अगं माझं कुणीच काही वाकडं करू शकत नाही. तू एवढं कॉन्फिडंटली नको राहू सायली मी खूप पोहोचलेली आहे. सायली म्हणत असते अगं तू कितीही पोहोचलेली असू दे ग पण आमच्या पुढे तू नाही जाऊ शकत कारण आम्ही काय चीज आहोत ना हे नागराज आणि महिपतला जाऊन विचार. ते ते तिथे बसून आता काहीच करू शकत नाहीये फक्त आणि अर्जुनच्या भीतीने. आणि तू काय ग सांगते तू तर एक त्यांच्यासाठी चिल्लर आहे. तू काहीच बोलू नको. अर्जुन पण तिला म्हणत असतो प्रिया आता तू तयार राहा लगेच त्यांच्या सोबतीला जायला. आजपर्यंत तुझ्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं म्हणून तू आता इथे आहे आणि तुझ्या जर तेव्हा त्यांच्या सोबत मागे लागलो असतो ना तो आतापर्यंत कधीच जेलमध्ये गेली असती. तू तयार राहा तुझ्यासाठी जेलची हवा खायला. इकडे प्रिया खूप घाबरलेली आहे आता. सायली म्हणतेस ते अगं आजपर्यंत जेवढे गुन्हे केले आहेत ना तू तेवढ्या गुन्ह्यांची शिक्षा तुला भोगल्याशिवाय आम्ही सोडणार नाही कारण आम्ही काय काय करणार आहोत ना हे तुला आता एक्सपोज करणार नाही आहे. पण तुला फक्त आम्ही धमकी देतोय की आजपर्यंत जे वागली ना ती खूप विचित्र वागली आता तरी सुधार. आणि इकडे परत नागराज आणि महिपतचा सीन घेतला आहे. ते बसलेले असतात तेव्हा महिपत नागराजच्या खिशामध्ये फोन ठेवतो आणि स्पीकरवर ठेवतो आणि बोलत असतो. तेव्हा सचिनही साक्षी सोबत असतो आणि तो म्हणतो साक्षी त्या दीक्षितला सांग की प्रियाचं जे कारस्थान होतं ते त्या वकिलांकडून वधवून घेतलं त्याबद्दल खूप आभारी आहे. दीक्षित म्हणतो काय हो अण्णा मी तुमचा मुलासारखाच आहे ना. तो म्हणतो हो मी सगळ्यांचा बापच आहे पण अजून माझं एक महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे. ते तुम्ही जर केलं ना तर मी तुमची खूप कौतुक. तुम्ही जर माझं ते काम केलं तर मी तुमच्या ताटाखालचं मांजर बनून राहील
आणि तुमचं जे म्हणाल ते ऐकेल. नंतर परत इकडे प्रियाचा सीन घेतला आहे. अश्विन शांतपणे झोपलेला असतो, तेव्हा प्रिया त्या अलमारीच्या बाजूला जाऊन बसते आणि म्हणते, आता मी काय करू? सायली अर्जुनला गाफील ठेवू का, की मला काही समजत नाही आहे आणि त्यांना त्यांचं काम करू देऊ का? अरे पण असं झालं, DNA रिपोर्ट जर माझ्या विरोधात आले तर ते मला लगेच घराच्या बाहेर काढतील आणि त्या माणसाचं तोंड बंद ठेवायला पैसे लागेल. मी दागिने मोडू का? दागिने मोडले तर पकडले जाईल. लगेच इकडे पुढील भागामध्ये दाखवलं आहे, प्रिया आणि अर्जुन सायली ते केसबद्दल डिस्कस करत असतात. त्या केसचे पॉईंट काढत असतात. तेव्हा सायली म्हणते, मला हा पॉईंट जरा वीक वाटतोय. अर्जुन म्हणतो, काय? पण मला नाही वाटत, कारण सँडीकडूनच आपल्याला प्रियाचं खूप काही कळलं आहे आणि त्याच्याकडूनच पुढची माहितीही कळेल. तेव्हा सायली म्हणत असते, अहो असं नाही, त्याच्या हाताला काय लागलंय आणि ती कशी मदत होईल आपल्याला हे आपण सांगू शकत नाही. पण प्रियाला जर एखादा सुभेदार आणि किल्लेदार घरापेक्षा श्रीमंत मुलगा मिळाला तर ती त्या पैशाच्या ओढीने त्याच्या प्रेमात पडू शकेल आणि अश्विन भाऊजीला सोडून त्याच्याकडे जाऊ शकेल. असं आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल. असा मुलगा आपल्याला रेडी ठेवावा लागेल. तेव्हा सँडीचा फोन येतो. सँडी म्हणतो, साहेब मला खूप पुरावे भेटले आहे आणि ते पुरावे मी तुमच्यापर्यंत उद्यापर्यंत पोहोचवेल. सायली आणि अर्जुन खूप खुश होतात आणि अर्जुन सायली म्हणते, आता ना प्रियाला असं गाफील ठेवायचं आणि तिच्या पुढे एखादा श्रीमंत मुलगा आणायचा जो तिला पैशामध्ये काही विकत घेऊन देऊ शकेल. म्हणजे आपल्याला अश्विन भाऊजीला हे प्रूव्ह करायला सोपं होईल की ही प्रिया खूप मतलबी मुलगी आहे, तुमच्यावर तिचं प्रेम वगैरे काही नाही, ती फक्त आणि फक्त पैशासाठी आपल्या घरात आली आहे आणि ती खरी तन्वीही नाहीये, हे आपण लवकरात लवकर सिद्ध करू शकेल. त्यामुळे आपल्याला असंच काहीतरी करावं लागेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी